नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा नवीन अभ्यासक्रम त्यातला गणित विषय घटक पहिला त्रिमितीय आकार अभ्यासणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिले आहेत आणि सूचना दिली आहे की खालील वस्तूंचे आकार ओळखा आणि त्यांचे द्विमितीय व त्रिमितीय आकार असे वर्गीकरण करा। तर वस्तू काय काय आहेत? ढोल, टेबलाचा पृष्ठभाग, पिपाणी, कॅरम बोर्डचा पृष्ठभाग, हार्मोनियम, रस्ता, खेळाचे मैदान, भोवरा। वर्गीकरणासाठी द्विमितीय आकार व त्रिमितीय आकार असे दोन भाग करण्यात आलेले आहेत। द्विमितीय आकारामध्ये टेबलाचा पृष्ठभाग, कॅरम बोर्डचा पृष्ठभाग आणि रस्ता आणि खेळाचे मैदान हे सपाट आहेत। त्यांना दोनच मिती आहेत, लांबी आणि रुंदी, त्यामुळे ते द्विमितीय आकार आहेत। त्रिमितीय आकार यांना लांबी, रुंदी आणि उंची असते, त्यामुळे त्याला आपण त्रिमितीय आकार म्हणतो। त्रिमितीय आकारमध्ये ढोल, पिपाणी, हार्मोनियम आणि भोवरा असे आपल्याला वर्गीकरण करता येईल। मिती म्हणजे डायमेन्शन, एकमितीय आकार, वन डायमेन्शन शेप म्हणजे फक्त दोन बिंदूंना जोडणारी ही रेषा किंवा रेषाखंड, त्याला आपण लांबी म्हणतो। म्हणजे एकमितीय आकार आपण लांबीमध्ये मोजू शकतो। द्विमितीय आकार टू डायमेन्शनल शेप, 2D। या ठिकाणी द्विमितीय आकार सपाट पृष्ठभागावरील जागा व्यापतात आणि त्याला लांबी आणि रुंदी अशा दोन मिती असतात। त्रिमितीय आकार 3 डायमेन्शनल शेप। त्रिमितीय आकार हे अवकाशातील जागा व्यापत असतात। अवकाशातील जागा व्यापतात म्हणजे त्यांना लांबी, रुंदी आणि उंची अशा 3 मिती असतात। आपल्याला इथं सांगितलं आहे की आंतरजालाच्या माध्यमातून द्विमितीय व त्रिमितीय आकारांचे निरीक्षण करा। तर आपण इंटरनेटवर सर्च केले की द्विमितीय आणि त्रिमितीय आकार, तर आपल्याला अनेक द्विमितीय आणि त्रिमितीय आकार पाहण्यासाठी दिसतील। येथे झाड व झाडाची सावली, झाड हे त्रिमितीय आहे तर सावली आपल्याला द्विमितीय दिसते आहे। कपाट हे त्रिमितीय आहे आणि कपाटाची पृष्ठे हे द्विमितीय आहे। पेटीची पृष्ठे हे द्विमितीय आणि संपूर्ण पेटी ही त्रिमितीय आहे। येथे शिक्षिका काय विचारता आहेत? तुम्ही त्रिमितीय आकार कसे तयार करू शकता? कसे तयार करू शकतात बरं? तर या ठिकाणी एक विद्यार्थिनी सांगते आहे, मी काडीपेटीतील ओली माती भरेन, काडीपेटीत ओली माती भरेन आणि त्याची वीट म्हणजेच इष्टिका तयार करेन। बरोबर, तयार झालेला आकार हा इष्टिकाचिती म्हणजे त्रिमितीय आहे। द्विमितीय आकार, या ठिकाणी आपल्याला आयत दिसतो आहे। द्विमितीय आकाराचे शिरोबिंदू 1, 2, 3, 4, आयताला 4 शिरोबिंदू असतात आणि भुजा म्हणजेच बाजू, द्विमितीय आकाराच्या बाजू। आता हा आयत आहे, आयताच्या बाजू 1, 2, 3 आणि 4, आयताला 4 बाजू दिसत आहेत। इकडे आयतासारखाच आकार आहे पण त्याला उंची सुद्धा आहे, म्हणजे तो त्रिमितीय आकार आहे। त्याचे नाव आहे इष्टिकाचिती। इष्टिकाचितीचे शिरोबिंदू 1, 2, 3, 4 हे वरच्या बाजूकडचे आणि 1, 2, 3, 4 हे खालचे पृष्ठभाग, खालचे शिरोबिंदू, म्हणजे वरती 4 आणि खाली 4 असे इष्टिकाचितीला 8 शिरोबिंदू आहेत। कड म्हणजे कड हे लांबी, रुंदी किंवा उंची जे आपण मोजतो ती कड 1, 2, 3, 4। याच्या समोरील पृष्ठाचे 1, 2, 3, 4 आणि इकडे पुढे दिसणारे 1, 2 मागचे 1, 2
म्हणजे 4 आणि 4 8, 9 10 11 12, तर 12 कड असतात इष्टिका चितीला. आणि पृष्ठे म्हणजे सपाट पृष्ठभाग 1, त्याच्या समोरचा 2, खालचा 3, वरचा 4, समोर दिसणारा 5 आणि पाठीमागचा 6. इष्टिका चितीला 6 पृष्ठे असतात. येथे आपल्याला द्विमितीय आकार आणि त्रिमितीय आकार यातील थोडक्यात फरक दाखवण्यात आलेला आहे. द्विमितीय आकार 2 बाजूंचा सामायिक बिंदू हा शिरोबिंदू असतो द्विमितीय आकारात, आणि त्रिमितीय आकारात 3 किंवा 3 पेक्षा जास्त कडांचा सामायिक बिंदू हा शिरोबिंदू असतो. द्विमितीय आकारात शेजारील 2 शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या आकृतीची बाजू म्हणजेच भुजा असते, आणि द्विमितीय आकाराला एकच पृष्ठ असते. त्रिमितीय आकाराला 2 पृष्ठांच्या सामायिक बाजूला कड असे म्हणतात, आणि त्रिमितीय आकार हा अनेक पृष्ठांनी मिळून तयार झालेला असतो. या ठिकाणी आपल्याला वर्तुळ, त्रिकोण, आयत, चौरस असे द्विमितीय आकार दिसत आहेत, आणि इकडे गोल, इष्टिका चिती, शंकू, घन असे त्रिमितीय आकार दिसत आहेत. द्विमितीय आकार बहुभुजाकृती 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाजू असलेली बंदिस्त आकृती, त्यालाच आपण म्हणतो बहुभुजाकृती. खालील सारणी पूर्ण करा. आकृतीचे नाव त्रिकोण. त्रिकोणाची आकृती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्रिकोणाचे शिरोबिंदूंची संख्या 1 2 3 3 शिरोबिंदू. बाजूंची संख्या 1 2 3, त्रिकोणाला 3 बाजू असतात. चौकोन शिरोबिंदूंची संख्या 1 2 3 4 4 शिरोबिंदू, आणि बाजू 1 2 3 4, चौकोनाला 4 बाजू असतात. पंचकोन पंचकोणाच्या शिरोबिंदूंची संख्या 1 2 3 4 5, शिरोबिंदूंची संख्या 5. चौकोनाच्या बाजूंची संख्या 1 2 3 4 5, चौकोनाला 5 बाजू असतात. षटकोन षटकोनाच्या बाजूंची आणि शिरोबिंदूंची संख्या मोजूया. शिरोबिंदू 1 2 3 4 5 6, षटकोनाचे शिरोबिंदू आहेत 6. बाजूंची संख्या 1 2 3 4 5 6, षटकोनाच्या बाजूंची संख्या 6 आहे. सप्तकोन शिरोबिंदू मोजू. 1 2 3 4 5 6 7, आणि बाजू 1 2 3 4 5 6 7. सप्तकोनाला 7 शिरोबिंदू आणि 7 बाजू असतात. अष्टकोन. आता या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे, त्या ठिकाणी आपल्याला अष्टकोन लिहायचा आहे, आणि इकडे शिरोबिंदूंची संख्या, बाजूंची संख्या. शिरोबिंदू मोजू. 1 2 3 4 5 6 7 8. अष्टकोनाला 8 शिरोबिंदू असतात. बाजू 1 बाजू 2 3 4 5 6 7 8. अष्टकोनाला 8 बाजू असतात.